हे गाइज वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तुमचं स्वागत आहे महेंद्र कांड यूट्यूब चॅनलमध्ये ब्रँड न्यू ब्लॉगमध्ये. मित्रांनो, 2-4 दिवसापासून व्हिडिओ नाही बनवत होतो. त्याचं कारण असं आहे की 3-4 दिवसापासून खूपच पाऊस चालू होता आणि पावसाचे एक कारण होतं म्हणजे ही पातीच्या वावर म्हणजे अख्खी पात सर्व काय वाहून नेली. फक्त काँग्रेस राहिले आणि मेंढर बी वावरामध्ये खुदू द्यायला तर आता असं बांधाबुंदाने असं चालू राहिलो आहे. हे बघू शकतात, बांधाडांना बी काहीच चारायला नाही आहे आणि खूपच अवकाळ झाली आमची मेंढपाळ बांधवांची. तर चला आता देवाच्या मतात असेल तर काय करायचं. चल तर दिवस अजून 2-3 दिवस झाले तर खूपच मोठ्या गारा पडल्यानंतर पाऊस पण खूप आला. तर आमचे तर मेंढपाळाचे तर खूपच हाल झाले. तर तुम्हाला मी थोडी क्लिप काढली होती पावसाची, ती क्लिप तुम्हाला मी दावायचा प्रयत्न करेल. तर एकच देवाकडून एकच मागणी, नको आमच्या मेंढपाळाची इतकी हाल करू. कारण आम्ही जंगलावनात रानावनात राहतो, पाण्या पावसाची लहान लहान मुलं इथं. तर देवा मी एकच मत सांगतो तुम्हाला की पाऊस येतो गारा तरी नको पाडू बा, असं मामन नाही. तर आमचे लहान मुलं इथं. तर आज तर फायनली उघडून गेला आहे. आज तर याळ बी निघून गेला, तुम्ही बघू शकतात. याळ बी निघून आला आहे आज. आणि आता मेंढर आज तर अजून पाऊस नाही आला, पण आज इथलं ऊन पडेल तर परमाच्या बाहेर ऊन पडेल तर आपण आज बी पाऊस येतो काय होतो. पण आज ऊन पडेल त्याच्यामुळं मग आज पाऊस याची शक्यता आहेच. पण आता बघूत, आला तर येईन, मग काय आता नाल्याची गोष्ट आहे. तर मित्रांनो, आज आखून पाऊस चालू होऊन गेला आहे, तुम्ही बघू शकतात. मागं तर काय दिसून नाही राहिले, ती जरा डोळ दाड दिसून राहिले का तुम्हाला. खूपच पाऊस चालू झाला ना. आम्ही पण आता इथं उभं इथं बघू शकतो तुम्ही. मेंढराचं आज बी पोटात काहीच नाही गेलं मेंढरांच्या. तर आज झालं मेच्या 3-4 तारखेपर्यंत 3-4 तारखेपासून पाऊस चालू झाला आहे. तर आज मेची 8-9 तारीख आहे, पण पाऊस काय उघडून नाही राहिला आहे. तुम्ही बघू शकता आता. हे बघा पाऊस किती चालू आहे. तो इलेक्ट्रिक खांबा तर दिसू पण नाही राहिला, बघू शकता तुम्ही. तर तुम्हाला चला, तर मग तुम्हाला नंतर भेटतो. चला मग फायनली आता 1-1.5 तास झाला तेव्हा पण पाऊस आता चालू होता. आता उघडा. मेंढर बी आपण आता पडक्यात घेऊन आलो. शिव आपला सांड हे बघ बट घरात बी पाणी घुसून गेलं मोरचा पाऊस. तर बघू शकतात आता बट पाणी घुसून राहिले घरामध्ये. तर इथली अवकाळ होती, तर मोरचा पाऊस होता त्याच्यामुळं अख्खा घरामध्ये डायरेक्ट पुरं पाणी शिरून गेलं. तुम्ही बघू शकता आता. हे बघा पोराची गाडी पण आहे, ती गाडी पण घरामध्ये लावली होती तुम्हाला. तर मग मी आता दोरी सोडून धावतो घरामधलं. मी किती ओल्लं झालं आहे. तर आज झोपायची कुठं ती पंचायत पडून गेली. जर किती पाऊस जर आखून आला तर मग झोपायचं कुठं, ही पंचायत पडली. तर तुम्हाला धावतो बघा मी. हे बघू शकता तुम्ही किती ओल्लं झालंय बघा. थांबा मी इथं अटकावून देतो तेव्हा धावतो तुम्हाला मी बघा. हे बघू शकता किती ओललंय बघा. अख्खा घरामध्ये पाणी सांगळून जायले बघू शकता तुम्ही. काय करसान अशी राहते एक मेंढपाळाची कहाणी. तर बघा. तर आखो इकडं एकाने आरोळ दिली. हे एक आखो यांना खड्ड्यामध्ये कुदून पडा, तर ह्याला आखो काढायला जाणं पडं. लय मोकार अवकाळ आमच्या डॉनची बी. ह्यो डॉन इथं कुदला. ह्यो फायनली मित्रांनो आता पाऊस उघडून गेला आहे थोडासा. आणि आता बघा ऊन बी पडून गेले. बघू किती ऊन आहे बघा. इथला ऊन होता आणि पाऊस येऊन आला होता. मग मेंढर घरावर घेऊन येलो होतो. तर फायनली आता मग आपण मेंढर सोडून दिली. तर मग 5 वाजले मिंड्या घरावर बसू वाटत नाही तर मग त्याच्यामुळे मिंड्या घेऊन लागेल. तर बघू शकता तुम्ही. हे बघ हे पोर बी येऊन लागली मिंड्या का. आणि पाय बी गाळा आणि लय बाराम गेली. तर ह्याला कुणी बी येऊन लय असं मारा ना ह्याला. हे बघू शकता तुम्ही मेंढरा काय येतो ह्यो बघ.
काठी दे पा हे बघ ह्यो पोरग मियान राखा येतं लई पळत आहे मियान राखायची येते पोरग कुठं भरला काटा चांगला बोले चांगला बोले चांगला बोले चांगला बोले तर मित्रांनो इथलं खतरनाक पक्षी होते तर मी त्याला जसं का त्याला चांगला बोले म्हणत तर जो त्या वर्षातले ते काय झालं लगेच तर पाऊस उघडून गेला मग मी बी म्हणलं मग नाशिकला माझं एक थोडंसं काम होतं त्याच्यामुळं मग म्हणलं मग चला आता नाशिकला तरी जाऊन येऊ म्हणलं मग तर तिथं शूट नाही करायचं होतं पण फक्त म्हणलं आता आपण आता नाशिकला तर आलो तर मग त्याच्यामुळं मग थोडीशी क्लिप काढली होती तर मुंबई नाक्यावरून मग आपण आता खाली उतरायचं होतं मग खूपच भारी घर दिसायला आलं मग त्याच्यामुळं मग म्हटलं आता चला व्हिडिओ बनवून घेऊ मग तिथलं काय व्हिडिओ बनवलं नाही मी फक्त उड्डाणपुलावरून गेलो तिथलं व्हिडिओ बनवलं होतं तर आताच पाऊस बी उघडीले आणि एकदम मस्त म्हणजे असं वातावरण बी होतं मग त्याच्यामुळं म्हणलं मग चला आता आपण आता खाली उतरायचं मध्ये तिथं मग चला तर मग म्हणलं आता खाली उतरून मग तर नाशिकचा हवे इतका खतरनाक होता डबल हवे होता हा रस्ता डायरेक्ट पुण्याला जातो पुन्हा हा मुंबई नाका म्हणतात हे पुढं आता एक इथं नाका आहे त्या नाक्याला मुंबई नाका म्हणतात मग काय आपोबी आता खाली उतरायचं होतं त्याच्यामुळं म्हणलं मग चला तर आता मग पुढे भेटू तुम्हाला मित्रांनो आता आपण मेंढराखा येऊन लागेल तर पाऊस आला होता तुम्हाला तर माहिती तुम्हाला पाऊस आला होता तर थोड्या वेळ पाऊस आला होता मग मेंढरा आपण आता घरावर घेऊन आलो होतो लगे मग नाशिकला थोडंसं काम त्याच्यामुळं ते कामा करताना झालं तू तर आता लगेच फायनली मेंढराखा येऊन लागली तर मित्रांनो आता बघू शकता आपली मेंढरा इथं थांबून राहील तर मग मी गावाला झालं तर नाशिकला झालं तर मग तिकडून आलो लगे आता मेंढराखा आलो आणि लगेच आमचा ह्यो गडी पहिलो आणि मेंढराखा होता तर मग फायनली मग आम्ही आता येऊन लागलो तर मेंढराखा तर मग तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका चला तर मग जय महाराष्ट्र.